गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती
गायक वैशी लाईट आता जरा तापते आमची बाय गेली तापून आजच्या बारीचा मी आहे नवरा आणि ना आजच्या बारीचा म्हणते मी आहे बायको यांची आणि समोर आहे माझा नवरा त्यांची पद्धत त्याची करतो मी आपण कोणाचा हिशोब उधार ठेवत नाही आपण हिशोब ठेवतच नाही इक्या म्हणत इक्या इकू इक्या त्यातून ते चुक्या राजू राजू देखो तो राजू बाजू राजू राजेश का बुआ आज वो खलीवर आहे आज बोलतो मुक्काम पोस्ट सौंदर्य वास्तूचा पद्धतशीर गोंधळ आहे बघा सुरुवात करूया बाबा काय तुझ्या हातात आहे माझी काय आपली जाय म्हणतो स्वागतम स्वागतम सुस्वागतम आणि या मंडळांतर्गत या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं जय भवानी कलाभवन क्रीडा मंडळ पाटीलवाडी आज धने रवळला माझ्या गावचं ग्रामदेवत आहे माझी शाखा जी नाचते त्या शाखेचंही नाव धने रवळला मंडळ आहे तोंडे आणि सौंदर्यगावचा आणि 64 खेड्यांचा राजा धने रवळला याच्या प्रांगणामध्ये याच्या रावळाच्या परिसरात हा कार्यक्रम रंगतो आहे दुर्ग शर्करेचा योगा आणि समोर माझी खेळातील चमचमती बाय या ठिकाणी या रावळात श्री धनी देव रवळला श्री आई विठ्ठलाई देवी आई पावराई देवी आकारी ब्राह्मण बालापाचा पुरुष आणि पाटीलवाडीची कुलदेवता आई भवानी आणि या परिसरात हिंदू मुस्लिमाचा ऐक्य असलेले काका पीर यांना मी नमस्कार करतो याच्या चरणाशी नमस्कार करून आणि या कार्यक्रमाला सुरुवात करूया या गावचे सरपंच पोलीस पाटील तंटापूर्ती अध्यक्ष त्या सर्वांना नमस्कार करत या ठिकाणी शाहीर चंद्रकांत जगदारे जी आहेत उपस्थित शाहीर अशोक चौगले आहेत माझा मित्र तुषार पालकर आहे शाहीर सुकांत आयरे आहेत माजी पोलीस पाटील आहेत सुनील पाटील माऊली गुरुजी काशीनाथ पाटील आहेत आणि सगळे जय भवानी कला क्रीडा मंडळाची पाटीलवाडीची मंडळी आहेत महेश कांबळे आहेत शाहीर वसंत गोमडे आहेत आणि गणेश लांबोरे आहेत अनेक लोक इथे आहेत सर्वांचं नाव घेणं शक्य नाही सर्वांनी क्षमा मागतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया
नाटू सिद्धार्थ बारगोडे, सिद्धेश बारगोडे, बेंजलवादा सुरत भागपेकर, कीबोर्डला दिग्विजय ढेरे आणि ऑक्टोबर विशाल करंबळे आणि यांची सगळ्यात हवा त्या आदरणीय सन्माननीय डाव या ठिकाणी साऊंड लाइटिंग आहे. आणि आता उरलं माझं प्रतिस्पर्धी लय लांबनं आलेले, खेळात आलेले आणि त्यांच्या वस्तात आदरणीय विजयजी निकम आणि शाहीर राजेशजी निकम यांना मनाचा मुजरा करून कार्यक्रम बसवा. आज लिहून देतो जी वेगवेगळ्या विषयाची गाणी लोकांनी अशीच ऐकली आणि अशीच फेमस झाली का? काहीतरी सुरू असेल. आता इतकंच मला ह्या सगळ्या तुमचं जसं असतं शाहिरांचं दुसऱ्याने द्यायचं लिहून, मग ते पाठ करायचं, मग इथं कॅक्टायचं आणि सांगायचं सत्त सुराचा मागची लाकडी घुसा घुसवलो सासा आवडा सासा सामील काढतो चोर चोर शाहीर राजेश कदम बुवा, सॉरी कदम तिच्या आमचं मित्र सारख्या वाऱ्या त्यांच्यावर करून करून सारख्या कदम येतात. राजेश निकम बुवा हे घटना होता मला यंदा चांगलं स्वतः जरा चरबी मी सांगतोय मुंबईपासून बाबा जरा हलू माझी कळ नको काढू, मी लय चांगला आहे पण नाही पोरग्याचं खायचं पियाचं लाड पोरग लागलं कानात मोठाय माका वाटला मग कस करता बघला लेका अजून जरा गफरव नाही परत लागलं मोठं मग मका कळला हे माझ्यावर चढता आणि असं जर चढून लागलं तर मी काय सोडता अरे तुला नाही मी हे सांगतात यांचं म्हणतात काय बोललं नाही आता ताट अरे ताट म्हणजे तुला नाही ताट झालं पाहिजे. झोपलो मी काय माझी खेळातली चमचमती बा आलेली आहे. आता 84 खेळाचा राजा झाले रवळला त्याच्या प्रांगणामध्ये आया वेळी बसल्या आणि म्हणतात बारी खदलवतो आणि खोदलवतो. अरे व्हॉट इज दिस नॉनसेन्स माय डिअर राजू. माझा वाटतो आता अहो परवा सांगतो गमत सावर्ड्या गणात गम झाला अर्धाने बारी थांबवली त्याच दिवशी सगळ्यांची वरात काढली असती. आज आले बरोबर तावडी यस्क्यू ऐकू झडक्यू मिस्टर राजू आज भाजवतो फक्त सुरुवात करूया. बोल बच्चन येतो सगळ्यात होतो म्हणजे मी गाणी म्हणणार नाही पण म्हणणार आहे आणि ती गाणी कशी म्हणतात यांच्या कवीने पण शिकावी. आज सगळ्यांना घेतो बरोबर नाम सुनायो का विद्या त्या मला शिक्या. आणि हा गाव 84 खेळाचा राजा झाले रवळला. हा दख्खनचा राजा रवळला 84 खेळाचा मालक झाला. एकाचे 21 झाले 5चे 25 झाले एकी झाली इथं भरल्या रानात भरल्या शिजल्या आणा बरकत आली गुरा ढोरात पोरा टोरात.
मला तिकडं वसंत गोमणे म्हणतात हा भगवेगळ आहे की काय असा बोलतो. हे भक्ताचे विषय नाहीत, हे गावकऱ्यांचे विषय आहेत, हे मानकऱ्यांचे विषय आहेत, हे मुळारामाचे विषय आहेत आणि ते गावे करतात हे मुळारामाचे. आणि या धनेला नमस्कार केलेला आहे शाहिरांनी, त्यांच्या मागून मी जाण्याचा प्रयत्न करते. हे स्तवन माझ्या धने रवैयाचा करण्याचा मागवतोय. बिन साजन झूला झूलूं मैं वादा कैसे भूलूं, बिन साजन झूला झूलूं मैं वादा कैसे भूलूं, जी करता है ये मेरा मैं उड़ के गगन को छू लूं, ग्राम सौंदर्याचा अधीनाथा काय वर्णावी तव गाथा, ग्राम सौंदर्याचा अधीनाथा काय वर्णावी तव गाथा, 64 या खेड्यांचा धनी राजा रवळनाथा, 64 या खेड्यांचा धनी राजा रवळनाथा.
64 या खेड्यांचा जणी राजा बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदास मुलीचा बोल तू रे बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर आणि देवडोंगर राया तुझा गणपती बाप्पा या ठिकाणी काही बक्षीस आलेले आहेत. सांग सर काय काय आणू हे गण बोलण्यासाठी भगवती आणि कोणी महेश पांचाळ याचकडून 300 रुपये आले आहेत. माझी शाखा आई महालक्ष्मी कलापथक बुलढाणे 100 रुपये. कैलासवासी गुणाजी पांडुरंग भांडवकर यांच्या स्मरणार्थ कुमारी ममता अर्थात माऊ लांबोरी फॅन्स यांच्याकडून बालकलाकारांसाठी पैसे आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे लांजा हुकमाने नांदतो हे गाणं गायचंय. आणि कैलासवासी सुनंदा अनंत माळी यांच्या स्मरणार्थ श्रीमान सचिन माळी माझे मित्र यांच्याकडून 1051 रुपये आई संचार काय काय हा गण घ्यायचा. आता ह्या फरमाईश येतात हे वैसं सुरुवात असल्याशिवाय येतात काय. आपण काय 7 सुरांचा बादशाह आहे हे 7.5 सुरांचा बादशाह. अर्धा जो सूर आहे त्याला किचाळी सूर म्हणतो आम्ही. 7.5 सुरांचा बादशाह किचाळी सूर. आणि दुसऱ्याला सांगणार मी ह्याव करेन आणि ताव करेन. सचिन दुमकांनी परवा सांगितलं म्हणजे त्याला काही लिहिता येत नाही. हे आलं आणि सही मारून दाखवली. हे आले ही ह्या लेखीनं लांजामध्ये गण गायला होता आणि ती व्हायरल आहे. आज तिला दुसरा गण म्हणायचा आहे तो आपण ऐकूया. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. लंबोदरा श्री लंबोदरा अशी लेकरं समोर कार्यक्रम बघायला असतात आणि त्यावेळेला दडपण्यात आता बोलावं. पण असले हरामखोर असतात जे काही शब्द ओकून जातात आणि त्याच्यानंतर त्याच्या मागून जाणं गरजेचं असतं. नाहीतर यांचा गैरसमज होतो की आम्ही काही बोलावं
आणि मागचा येणारा जो तुरेवाला आहे तो काही बोलणार नाही आणि यांचा फावून जातो. म्हणून आज पुन्हा एकदा उत्तर देणं गरजेचं आहे. ठरलं पाहिजे फोडलं होतो तुझा फोडलं होतं परत बाहेर करतो परत म्हणून आयुष्यात यांनी आलेले आवाकात आलेले आहेत. त्यांना मी सांगायचो बाबा गब्र हळू बोल कमी बोल एवढं नको. आपण प्रेमाने बाई पण होतात माझे होतात इतर शहराचे होतात. नाही 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 करीन तव करून आज असा खोटा खोटा मारतो ना पाहू. हिला गेला काय जरा बाया आणि प्रेमाला जातात त्यांच्यासोबत आपण प्रेमालाच करतो की एकदम प्रेमाने. आणि आपण आपल्यासारखा चांगला तुरेवाला म्हणजे साधा साधा विचार म्हणतोय चांगलं म्हणायचं साधा साधा तुरेवाला सध्या लय कमी आहे तरी पण नाही हे हळूहळू जरा फॉर्मेशन विचार हा किती आहे इथं काही नाही मर गदेवारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण 2 वर्षासारखं मात सजू दे घर ग सांगचल काय काय आडू गाये गणपतीला ग सांगचल काय काय आडू गाये गणपतीला झाड गौराईला घराला आई सणाला सांगचल काय काय आडू गाये गणपतीला झाड गौराईला या ठिकाणी आता ह्यामध्ये सगळं घेऊयात. शरीर मिळत नाही वेळ जाईल वेळ कमी मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. गया रे गाऊया गया रे बुजूया डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. गया रे गाऊया गळ्याने बुजूया डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. ओंकार ईश्वर तो निर्विकार साकार रूपात पाहूया. Hallelujah.
या ठिकाणी स्तवन झालेला गण झालेला आता वळल्या गवणी यांच्या मुंबईपासूनच्या गवणी सांगतो तुम्हाला पहिल्यापासूनच्या गवणी त्या गवणी यांचं एक ऑब्झर्वेशन करा जे काही शक्ती तुला म्हणजे बाष्कळ दिल्याची शक्ती तुला होत नाही यांना मी हजारदा सांगितलं मुंबईच्या 4 वारा झाल्या परवा 1 6 वारा झाली आणि आजची सांग यांनी पत्र दिले पत्र दिले हे म्हणतात लांबरे बाबा बाहेर नाही करायचे त्यांचा काय प्रॉब्लेम असेल त्यांना वाटलं ह्याच्यापासून काय आणणार आहे आलं पैसा आलं शिंदे फॅशन हाऊस राजापूरचे मालक कुमार सौरभ शिंदे तर परिवार लांबरे यांकडून शिंदे फॅशन हाऊसचे मालक सौरभ शिंदे यांकडून 500 रुपये पारितोषिक धन्यवाद आणि फरमाईश गळ्यामध्ये मागणी आता भेटू थोडस याच्याबरोबर बोलूया गंमत कशी की नाही शब्द कुठलं आई जावड्या गवळी होता गवळणी असे शब्द त्याच्यानंतर आईवरती गाणी आईवरती कविता आईवरती गवळणी बापावरती गवळणी हे सगळे विषय अनेक असे विषय ह्यांचे हे महाकाळ बुवा लेखणीचे बादशाह डबलवेणीचे बादशाह त्यांचं नाव रोशन आहे त्या क्षेत्रात त्याने जाऊन असं ते चौथा जो टाकलेला आहे ते ह्याचा कवी उचलतो आणि त्याच्या गाठी मांडतो हे सगळे विषय त्यांचे आणि दुसरा जो आहे गायक राजू निकम आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा त्यांच्या जेवढ्या शब्द आहेत जेवढे डायलॉग आहेत ते देऊन बोलायचे हे दोघं चोर आहेत चोर महाचोर याचा कवी पण चोर आणि राजू पण चोर आणि या चोराने मला शिकवायचं की शक्तीपुरा कसा करायचा हे राजू बोल बच्चन गाडी मी नाही म्हणत तिसरी फरमाईश आले घेतो फरमाईश आणि येतो वेळ राजू परत पैसा आले किरण भैया सवाल वरती द्रौपद होऊ द्या पाचले भाग प्रमुख शैलेश सळे माऊली या सोडून 500 रुपये पारितोषिक आठवण करता घडा माझ्या बालपणी होत्या वाटड वळणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटड अजून एक फरमाईश आहे 2 फरमाईश आहेत त्यातले एक अजून फरमाईश घेऊया
म्हणायचे 18 कुंभाला सांगतो न कौल केदारलिंग बांधतो 18 कुंभाला सांगतो न कौल केदारलिंग बांधतो धनी चव्हाट वंदी दोन लांजा हुकमाना नांदतो धनी चव्हाट वंदी दोन लांजा हुकमाना नांदतो आणि या ठिकाणी आता गवळीचा भाग त्यांना देतो तर त्याला सांगितलं की अशा गवळी गाऊ नका तुम्ही चांगले गवळी गाऊ शकता पण नाही आता पण काय बोलले ओ तुम्ही लट्टू मुत्या बघितला काय हे समोर म्हणजे लट्टू मुत्या याला भाग आहे याला पुढे आधी कधीला मला लड्डू मुत्या म्हणायचा त्या लड्डू मुत्या माझ्या वेळी बोलता माहिती आहे जात येतो त्याच्या गोटीवर मी येतो त्याच्या गोटीवर येतो सगळे देतो आपण कुणाची उदारी ठेवत नाही दादा तर लड्डू मुत्या माहिती त्याला उचलतो तरी पंख्याला हात लावतो आणि तर भासतो हा त्याला मला म्हणायचं लड्डू मुत्या याला काय आधार नाही ना शक्यतो काहीतरी आधार पाहिजे अगर मैं लड्डू मुत्या अगर मैं लड्डू मुत्या हे राजू तू फिर तू चुत्या मैं लड्डू मुत्या राजू चुत्या याला काय यांच्या सोबत बारीक अत्र फोटो शिवाय द्यायच्या यांच्याकडे शास्त्राचा भाग नाही यांच्याकडे शास्त्राचा भाग नाही आता दुसरं काय हो त्याला काय सांगितलं हो हे आतल्याच भाषा पुराणे गेल्यानंतर मला शिकवतात गोटीवर येतो आता गोटीवर येतो हे बाबा परत घ्या कुठली चालवते ती तुला सांगतोय पोरी ग तुझी ही कमजोरी मी काय कमरेच्या खालचं बोलणार नाही आणि वर म्हणतात बरं गोट्यांना म्हणायचं नाही की गोट्या त्यांना खेळायचं म्हणायचं बाबू या सोडून म्हणतात त्याला म्हणायचं आहे गोटीमध्ये खेळातली गोटी म्हणायची आहे बरोबर आणि वर म्हणतात आता काय तुमच्या गोटीचं काम नाही आपल्या गोटीने जमाय बाबू आणि वर म्हणतात ऐका ऐका यांचा चांगलाच मोठा यांचा चांगलाच मोठा प्रत्येक वेळेला अरे सगळ्यात मोठा तुम्ही बघितला हो कधी असली ज्ञान मी कधी शक्तीवाली बघितली वर म्हणतात मी बायको आज माझा नवरा आहे आणि वर म्हणतात त्याचा सगळ्यात मोठा बायको बरोबर शपथ देवा शपथ मी तुला सांगितलेलं नाही तुला सांगितलं याला माहिती काय आणि बायकोवर सांगतात आणि वर सांगतात गोट्यांचं काम नाही सगळ्यात माहिती आहे सगळ्यात माहिती गोटी दम आहे ती गोटी कशी येतात हटीत टाकतो नी बघा गोटी खेळताना त्या खेळताना ती अशी मारली ती बोटाच्या बेसकी बरोबर राहिली बघा ती गोटी हा आणि तुला सांगतोय दादा गोलमूलच्या दादा ती दादा त्या कृष्णा दादा म्हणाले की यांच्या लेखनी यांचा कवी लय मोठा कवीचा तितकर पाहतो बरोबर किमाट तुला सांगतोय पोरी ग तुझी ही कमजोरी तुझी चुरी तर घाल अगं ही शिरजोरी गम आहे गोटी मारील फटीत लाशील बोलायला अगं गम आहे गोटी मारील फटीत लाशील बोलायला मग नसल कोण बी थांबवायला मग नसल कोण बी थांबवायला एकटा बसाय तुला झोंबवायला
यांची ते गवळ लिहिली होती. गवळ यांना जर आपल्या घरात आया वेळे असतील, यांच्या घरात जर यांचे वडील चुलते खानदार जर असेल आणि जर असताना जर त्यांची इज्जत त्यांना प्रिय आहे तर ते दुसऱ्यांच्या आया वेळेवर जाणार नाहीत. आई जवळासारखा शब्द ते बारीक गाणार नाहीत. मी शास्त्र देतो पटवून, अरे मी पण देतो पटवून. शब्द क्षर करायचे, शब्द इकडच्या तिकडे केला काही शब्द काय मराठी भाषा आहे. अभिजात दर्जा मिळाला आता म्हणजे 2000 वर्षापूर्वीची भाषा आहे, ती फिरेल तशी फिरते. आणि ह्या कवितांमध्ये आम्ही तुमचा बाप आहे, तुमच्या कवीचा पण बाप आहे. त्या कवीने इथं यावं आणि गाण्याला यावं, कुठेतरी उठावं आणि विषय द्यावा आणि वेळ द्यावी. त्या कवीने लिहायचं आणि आम्ही लिहितो. मग बघू तुमचा कवी किती फादर पुस्तक येतो. ह्या शांतपणे आम्हाला शापणे मिळवायच्या. आम्ही प्रेमाने वारी करणारी माणसं, पण असले शब्द तुमच्या तोंडातून आले आपण सोडत नसतो. राजू एक म्हणजे राजू अवर म्हणतात माझा नवरा याची बायको आणि वर म्हणतो मी सडकून लागतो. लागणार कोण? नवरा की कोण? अरे लागणार कोण? येडर येडर फुलं रे फुलं. आमचा राजू बुवा फुलं एवढं नव्हतं वाटलं. आमच्या तुषार पालकरांकडून 500 रुपये आले जातासाठी आणि त्यांचं म्हणणं टोपी नाही घातली बुवाने. बरं बाकी शाकणे बोलत जातात. लाडक्या बहिणीचं पैसा आलं, अरे लाडक्या बहिणीचं पैसा आलं किंवा गॅस सिलेंडरचं पैसा आलं, पण लाकडं भरायचं खरं सुख त्या खोपीत आहे. अरे लाडक्या बहिणीचं पैसा आलं तरी खरं सुख लाकडं भरायच्या त्या खोपीत आहे. आणि शकीलाचा शाहीर म्हटला की शोभा त्या टोपीत आहे. हे वर्ण उघड आणि आम्हाला शिकवायला शाकणे एकदा राजापूर लागल्या. व राजू त्रास होतोय, आता त्रास होतोय. भयंका होणारच नव्हता. अजून गवळण बाकी आहे. ठसका लागल, ठसका लागल. बाप आला तुमचा इकडं बाप म्हणतात हे फक्त बोल बच्चन बोल बच्चन. 1.25 तास बारी गेली, 4 गाणी गेली, एक गाणं 5 मिनिटाचं, सरासरी झाली 20 आणि उरलेला वेळ काय केला? बोललो ना ते असं ते तसं. त्याचं देवा गणपती बाप्पा यांची पद्धत मला शिकवतात. हे राजू राजाचा म्हणून खोटा असा खोटा परत म्हणून आता परत वर्षभर भेटतील ना भेटतील. परत उद्या लालच्यात एखाद्या मंडळात येतील, मुंबईच्या मंडळात. मला पुढच्या वर्षी लांबोरी भावावर वारी नाही करायची, लेटर दिले 5 ला गेलं. अरे परत भेटतील ना भेटतील. आज शब्द घ्या तुझ्या राज ना आवड. हो राजू मी लवड्यावर आले, ऐका गेलो लाज वाटली याला येते ना फुलच्या गुन्ह्यात. अगं झाल्या चुक तोंडावर थोपतीला लोक, झाले चुक थोपतीला लोक नाही लुचवलं घरच्या लुंग्याला. वासरला लुंगा म्हणलं ना लुंगा. अरे लुंगा म्हणतो आपण गावठी भाषा. तर आता कधी गोठ्याला बोललं ना आम्ही ह्याला म्हणतो काहीतरी बोललं. हा तर लुंगा म्हणजे वासर लहान लहान. आणि ही बाई बोलली की आज मी घरात राहते, आहे तू जा म्हणतात बाजारात. एवढाच विषय का माहित नाही. त्या जेवढा दम गोटीत माझ्या हाय ती गोटी आता कशी फिरवतो तुमच्यावर बा. मी म्हणतो वाट्याला म्हणतो तुम्ही स्वतः म्हणा आता लिवली लिवा म्हणतात हाता की हाता.
आता तू तोंडात घे बोल बोल लांबरी तू असं बोलत नाही. आता काय लिहू असत ना. जे कमी त्यांचे कोण असतील खाली बसलेले त्यांनी शिकवलं असणार. त्या कमीने पण आता तोंडात घ्यायचं कारण हे शिकवलेलं काही आहे ना. खाली बसणार आणि हे भाषण काय पानसट बोलणार त्याच्या ही दात काढणार म्हणजे अहो लग्नात एखादा पोरग कधी पण गेला आणि कुणावर पण शिकतंय कुणाची पण काय करतंय आणि आई बापूस हसतंय. पोरं पाहिजे 80 वर्षाला मारतील म्हणून 80 वर्षाला सुधारला पाहिजे. तुम्ही एवढ्या शब्द मिळवणार हा झाले या चुकत नाही लुचवलं घरच्या लुंग्याला घरी राहून स्नान संध्याला तुझ्या आईशीला लावलंस धंद्याला. बाजारात तुमच्या दुसऱ्याच्या आईशी काढता. आता काय झालं जर चरपडत असतील तर ते पडले पाहिजेत परत ही बेरिंग करणार आहे. काही जेवणाला म्हणतात अरे गाड्या छत्रपती देतो आणि मी पण देतो पाठवून घे झाले या चुक
इंडिजचा आणि सगळ्या काढतो यांचा वेस्ट इंडिजचा. अहो परवा सावरणात बारी झाली. बेफिकीर काय बोलायचं असतं, तोंडाला जिभेला हाड का नाही आणि त्याचे परिणाम काय होतात. यांनी लेटर दिली काय आणलं यांच्यापासून, या पूर्ण अंगामध्ये एक बारी नाही गेली तरी चालेल. लांबोरे भावावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि युट्यूबर्सला नम्र विनंती आहे, ही बारी पहिली बारी माझी युट्यूबला टाकायची नाही. मी क्लेम करणार. काय माहितीये का, लोकांना आता माझ्याकडून वेगळ्या अपेक्षा आहे की विकास लांबोरे कमरे खालचं काही वागत नाही, कमरे खालचं काही बोलत नाही, वाईट बोलत नाही, हसून खेळून बारी करतो. मी यांना सांगण्याचा प्रयत्न केला 4-5 बाऱ्या, बाबा असं नको करू, बाबा असं नको करू, बाबा लागला मुतायला का ना. त्याच्यामुळे हे प्रयत्न त्यांना त्याचा गैरसमज होईल की समोरचा शाहीर मूर्ख, त्याला काय लिहिताच येत नाही, त्याला काय बोलताच येत नाही. अरे ह्याचं लिहिण्यात आणि बोलण्यात ह्याचा बाप आहे मी. त्यांनी 10 तरी उभे करावे आणि ते लावावे समोर. आपले अगदी छोटे मोठे म्हणजे ज्यांचा 2 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासोबत आपले कार्यक्रम झाले. अगदी आज गास्त आहेत त्यांच्यासोबत कार्यक्रम झाले आणि तुम्ही त्याला साक्षी धरा. युट्यूबर मध्ये ते युट्यूबर आहेत सगळे. आपल्या तोंडातून कुठला आगाऊ शब्द नाही म्हणले कधीच. पण हे जर असे आगाऊगिरी करायला लागले, यांची लायकी यांची जागा दाखवणं गरजेचं आहे आणि आज सौंदर्यामध्ये ती दिसते. त्याच्यामुळे तुम्ही साक्षीदार बस झाले. बाकी युट्यूबला या गाणी म्हणजे कुठली माझी पहिली बारी झाली का जाऊया एक मुद्दा अजून थांबा जरा. दुसरी बारी मला पाटलाने नाही दिली तरी चालेल. पाटलांचा तसा नाद कुणाच आहे सौंदर्याच्या आणि विशेष प्रेम आहे माझ्यावर. काय झालं, मी गेल्या वर्षी गाणं काढलं नमन कलेची करू नका लावणी. माझा मुद्दा काय होता की आजकाल पोरी जे नमनात नाचतात त्याला विरोध माझा नाही आणि फक्त अमुक अमुकची राधा, राजापूरची राधा, लांजाची राधा अशा ह्या लेडीजच्या नावावरून नमनाची ओळख होणे म्हणजे लावणी सारखं आहे. लावणीचा फळ बाईच्या नावाने ओळखला जातो. सातारकर बाईचा तमाशा, वाईकर बाईंचा तमाशा. आमच्या वाडवडिलानं जे लुगडं लावलं आणि नमन केलं आणि ते आज एका बाईच्या नावाने नमन ओळखलं जाणे हे चुकीचं आहे. माझा हा मुद्दा होता. हे आलं बारीक म्हणतात, मुलींना असं म्हणतात, मुलींना तसं म्हणतात. बायकांचं वकील बनायला गेले, बायकांचा एजंट. होय वकिलानो, बायकांच्या वकिलानो, हे तुमचं काम नाही. तुमच्या बापसान नमनात साडी लावलेली नाही, आमच्या वाडवडिलांना लावले आणि त्याच्यामुळे ती खाली जी खर पडते, त्रास होतो. नमनाचा आज वाट लागताना त्याचा त्रास होतो. ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते लोकांनी डोक्यावर घेतलं आणि हे मला शिकायला लागलं. बायकांचं वकील लोमत सगळ्याच मोठा, सगळ्यात मोठा लड्डू मुत्या, हे राजू चुत्या, राजू चुत्या. मला लड्डू मुत्या कटले आदर बोललं. कुठल्या शास्त्रात कुठला आहे मी लड्डू मुत्या, हे राजू चुत्या. बोल अभि तू बाकी तो शब्द निष्ठोर. तर नाही आता आपण हा विषय फुलं कुठं पण जाऊ दे, फुटाच जाऊ दे, बेटाच जाऊ दे, लांबोरे बाबा ठाम आहे. मंडळाला पण माहिती आहे लांबोरे बाबा काय, रसिक राजाला पण माहिती आहे लांबोरे बाबा काय, आयोजकांना पण माहिती आहे लांबोरे बाबा काय आणि त्यांना पण आता माहिती पडलं पाहिजे लांबोरे बाबा काय. नादास म्हणून लागायचं नाही. अरे कोणाच्या नादास लागतो मी, माझ्या आयुष्यात कंटाळलेला आणि वर मला त्रास द्यायचा प्रयत्न करतो. आता तुम्ही काढतो अरे असल्या फाताकड्या मी किती ह्या दगडी फेसलेल्या हे बघा कसलं खाडतो असं. अरे तेलकी रोड असं मी बरकंदार असं डुकराने अशा किती बाकड्यावर अरे गावठी माणूस अरे स्वाद चोरा वगैरे काही करत नाही. लांबरे बोलचं की ते लोक मान्य करून घेतात. ते सुरू तिकडे सारे तिकडे करा. शक्तीराव वाढवायला आमच्या मातीतली लोक करा तिकडे काय करायचं. यांच्या प्रश्न उत्तर देऊया. कसली झाली ह्या अटकीचा जे आहे ना, अटकीचा आज पार्सल खेळत मुक्का पोस्ट चवेनी राजू संत. आता 2 मिनिटं आता मुख्य भागार्थ आहे. संत सावतामाळी हे विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांची पंढरपूरच्या पांडुरंगावर अतूट अशी श्रद्धा होती. एके दिवशी त्यांच्या पत्नीनं त्याला विचारले की आपण भगवंताची नेहमी पूजा करता, तसेच त्यांच्यावर निश्चित श्रद्धा पण ठेवता, पण आज
आपल्या जीवनात स्त्रीचं स्थान काय, हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सावतामाळीला जाणीव झाली की आपण आपल्या जीवनात स्त्रीसाठी काहीच केले नाही. तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपली पत्नी हीच आपल्यासाठी परमेश्वर. त्याकरिता आपण परमेश्वराची स्त्री रूपात पूजा केली पाहिजे. त्यांच्या या भक्तीतून त्यांनी भगवान सूर्याला आपली पत्नी मानले आणि त्याच्याशी भावनिक रूपात साडी चोळी नेसून कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा राजेश निकमबुवा साडी चोळी नेसून हातात बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र घालून कोणत्या सद्गुरूने सूर्यनारायणाशी लग्न केलं, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे संत सावतामाळी या सद्गुरूंनी सूर्यनारायणाशी लग्न केले असा. आता माझा प्रश्न, या कलियुगात जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान, पण आपल्या मुलाच्या लग्नात अक्षता टाकायचा मान नाही. बाहेर मानवात पोरग्याचं लग्न लागतंय तेव्हा आतमध्ये घर दैवतावरती किंवा कुलदेवतावरती त्या शुभमुहूर्तावरती अक्षता टाकण्याचा मान आहे. हा शाप आणि वरदान कुणीतरी एवढं सांगायचं. माझ्या प्रश्नाचं उत्तर देवादेवांचे स्वयंवर नावाच्या ग्रंथात मिळेल किंवा इतर ग्रंथात मिळालं तरी चालेल, मात्र उत्तर तंतुगत असावं. आम्ही तुमचा सत्कार करू. आता जाऊया पुढं, जाऊया. अजून यांचा भाग घ्यायचा आहे. अरे परत भेटतील उदारी ठेवायची नाही. अहो मी काही जुनी जी गाणी आहेत आपली लग्नाची ते आता आपल्या बिचारा जुन्या जागत्या म्हाताऱ्या हळूहळू मारायला लागले आणि आता फॅशन आली सगळे लाजून लग्नाची गाणी. तर मी ती व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा घेऊन आणि स्वतः जी माझ्या आईने मला शिकवले ते मी गातो. आणि त्यांचं गाणं आम्ही म्हणलं होतं, अरे घाना जो भरीला चौखंडी भाताचा हे गाणं म्हणा. किंवा गाडी हालते डुलते कडाडते, गाडी ठेश उभी राहते, डोंगर हिरवा गार नाही कोणाचा आधार, काव बाबा दिली मला डोंगराचे आड, मला डोंगराचे आड. ही अशी सगळी गाणी जमा करून ठेवली, त्याची स्पर्धा घेतली. मला सांगा माझं काय चुकलं? नाही चुकलं. हे शकना हे राजू चुकते येऊन मला सांगतो हे लग्नाची गाणी म्हणतात, ह्या म्हणतात. अरे मी काय पण करी, तुझं काय? ह्या भुवनचा लय मोठा आहे, केवढा पण मोठा असो हातात घे हे चालतात. हा यांच्या आता गोटीचं काम नाही. अरे हातात तरी घेऊन अरे हातात तरी अरे वाटलो असं बारीक करून काय झालं. राजू मी पुन्हा सांगतो, कृपया करून मदत करून मला करायचं. तुम्ही छान गाता, छान गाणी म्हणा, समोरच्या शहराचा आदर करा. काही म्हणाल, जीभ लावाल नाकाच्या शेंड्याला, फाडून टाकेल तोडून टाकेल. सांगतोय प्रश्न करतो. या प्रश्न विचारतो चौघात, साज साजात सजून
लय आलाव माजून लय आलाव माजून टाकीन झोपताना भाजून लय आलात माजून टाकीन झोपताना भाजून या ठिकाणी वैष्णवी दळवी यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आहे. दीपक पाटील आणि विनय पाटील यांच्याकडून 250 रुपये पारितोषिक आहे. आणि मगाचं या ठिकाणी फरमाईश आहे भैयाशेठ सामान यांच्यावरती गाणं घ्यायचं घेतो. लिहून ठेवा शब्दामुचा दादा इतिहास हा घडणार भैया साहेब होऊन आमदार विधानसभेत डरकाळी तोडाल भैया साहेब होऊन आमदार विधानसभेत डरकाळी तोडाल. याकडून 150 रुपयाचं पारितोषिक ठेवा. त्याचप्रमाणे मला हे सांगायचं होतं तुम्ही 7वीत बारी करा मी 7वीत बारी करेन तेवढ्या रसिक असेल तेवढा मनोरंजन करण्याची हिंमत असायला लागते. हे लड्डू लुत्या आणि मुत्या हे तुमच्याकडे ठेवा त्या आजूबाजूला बोला. मी आज देखील सांगतो मी आज म्हणून सांगतो शक्तितुरात अशी गाणी गातात लोक मी गात नव्हतो. यांच्यासाठी दुसऱ्या बारीला मी त्याच ताकदीची गाणी आणली आहे जी ह्यांना भाषा कळेल. मी आज लिहून देतो यापुढे माझ्यासोबत हा राजू मुत्या जो काय राजू चुत्या आहे तो माझ्या समोर आज याच्यानंतर बारी घेणारा लिहून ठेवतो. तुम्ही फक्त बघा याने फक्त दुसरी बारीत आगावगिरी करावीच आणि तो आहे आणि मी आहे हे मी जाहीर आव्हान करतो आणि चॅलेंज करतो आणि आव्हान करतो. आज फक्त बघा सौंदर्यगाव साक्षीला असेल ही बारी एकही तुला जाणार नाही. बाळासाहेबांचं गाणं घ्यायचंय नाव काय म्हणून विनय पाटील मौलिक बाळासाहेबांचं गाणं.
शब्दा शब्दात होता धाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे. शब्दा शब्दात होता धाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे. एकच साहेब एकच वाघ आपले बाळासाहेब ठाकरे. एकच साहेब एकच वाघ आपले बाळासाहेब ठाकरे. अजून Go!